चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही टायटल बघितलं असेल की क्लॉक म्हणजे घड्याळ, याच्यातला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चनचा अँगल जर विचारला तर तुम्ही तोंडी काढू शकता 10 सेकंदाच्या आत. विश्वास होत नाहीये सर, खरंच तोंडी निघणार का? कारण की क्लॉक जर म्हटलं तर आम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय. एसएससीच्या एक्झाम्स असतील, एमपीएससी असतील, रेल्वे असेल, अशा बऱ्याच एक्झाम मध्ये क्लॉक विचारल्या जातात. जर तुम्हाला क्लॉक मध्ये परफेक्ट व्हायचं असेल आणि मी सांगितलेली ट्रिक्स तुम्हाला समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि क्लॉकचा जो काही तुमची कन्सेप्ट आहे ती पूर्ण करायची आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये, पहिल्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की क्लॉकचे व्हिडिओ किंवा क्लॉकचे क्वेश्चन्स कमीत कमी वेळेमध्ये कसे आपल्याला सॉल्व्ह करता येतील. पहिल्यांदा तर काही विद्यार्थ्यांना विश्वासही होत नसेल की यार खरंच याचे प्रश्न तोंडी येतील का मला सॉल्व्ह करता. ठाऊक आहे मला, ठीक आहे, पण त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. ते माझी जिम्मेदारी आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे, बाकी काम माझ्यावर सोपवून द्या. कसं करायचं ते मी सांगेन. चला तर सुरुवात करूया आपण क्लॉक. आता क्लॉक म्हणजे नेमकं काय असतं? क्लॉक म्हणजे आपण म्हणतो सर घड्याळ, राईट. क्लॉक मध्ये जनरली आपल्याला बेसिक रूल माहिती आहेत. म्हणजे 12 आकड्याची आपण क्लॉक म्हणूया, म्हणजे 12 असलेले काही 24 आवर्स असतात, काही 12 आवर्स असतात. आपण 12 तासांची कन्सिडर केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे असतं 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हे अशा पद्धतीने तुम्हाला क्लॉक दिलेली आहे. क्लॉक मध्ये टोटल 12 तुम्हाला नंबर दिसतील आणि सर्वांना ठाऊक आहे हे मला कुठेतरी सर्कल सारखं दिसतंय. आणि ज्या वेळेस मी सर्कलला एखाद्या भावना समजून घ्या, हे परफेक्ट सर्कल नाहीये, असा एक सर्कल आहे आणि ज्या वेळेस मी बॉर्डरने कंटिन्युअसली चालत चालत गेलोय आणि पुन्हा त्याच पॉइंटला पोहोचतोय तर आपण असं म्हणतो की मी 360 डिग्री मध्ये फिरलो. यस ऑर नो? जर मी एखाद्या पर्टिक्युलर पॉइंट पासून सुरुवात केली आणि पुन्हा त्याच पॉइंटवर मी फिरून येतोय, दॅट मीन्स पूर्ण जे काही सर्कल कंप्लीट झालं किंवा जो काही पूर्ण अँगल होता तो 360 डिग्रीचा होता, हे सर्वांना ठाऊक आहे. मग याच्यावर दोन काटे, सेकंड एक असतो सेकंड हँड, ज्याला काही कन्सिडर करायची गरज नाही, महत्वाचा आहे मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा आणि दुसरा आहे अवर हँड म्हणजेच तास काटा. मग आता तुम्ही म्हणणार सर मिनिट हँड, समजा 12 वाजता मिनिट हँड आहे तर पुन्हा तो असा फिरून 12 वरच येणार, मग तो किती वेळानंतर येतो रे? मिनिट हँड बरोबर 60 मिनिटांनंतर, मिनिट हँड बरोबर 60 मिनिटांनंतर कुठे येणार आहे? 12 वरच येणार आहे. यस ऑर नो? आणि सिमिलरली अवर हँड जर बघितला, 12 पासून सुरुवात केली आणि पुन्हा 12 वर आला तर तो 12 आवर्स नंतर, किती तासानंतर? 12 आवर्स नंतर बरोबर तो 360 डिग्री मध्ये रोटेट होणार. तर मिनिट हँड जर तुम्हाला विचारलं 360 डिग्री मध्ये किती वेळांनी रोटेट होणार तर 60 मिनिट्स मध्ये, आणि अवर हँड 360 मध्ये 12 आवर्स नंतर रोटेट होणार. इज दॅट क्लिअर? पण या बारीक बारीक गोष्टी आम्हाला समजतायत सर, सोप्या आहेत, काही अवघड नाही. आता पुढच्या मूळ मुद्द्याला हात घालूया. मी 12 पासून 1 चाललो, 1 पासून 2 चाललो, 2 पासून 3 चाललो आणि पुन्हा 12 वर असं येते गेलो. मग मी असं म्हणू का 360 डिग्री हे 12 तासामध्ये कंप्लीट होतंय, तर 1 आवर मध्ये जर विचार केला तर किती अँगल असणार? 12 ते 12 मी जर येत असेल तर 360 असेल, तर सिंगल आवर कितीचा असेल? तर तो तुम्ही म्हणू शकता 360 डिवायडेड बाय 12 बार 3 36. तर 1 आवर हा 30 डिग्रीज रिफ्लेक्ट करतो. 1 आवरचा अँगल हा 30 डिग्री असतो. सांगायचं तात्पर्य 12 पासून 1, 1 पासून 2, 2 पासून 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, हे जे सिंगल जे काही मला आवरचा गॅप दिसतोय तो 30 डिग्रीचा ईच असतो. अशा पद्धतीने 12 36 360 डिग्रीज कंप्लीट होतात. स्टेप बाय स्टेप आपल्याला चालायचं आहे. मग आपण असं म्हणू शकतो 1 आवर म्हणजे एका तासाचा जो काही आहे
किंवा रिस्पेक्टिव्ह 2 डिजिटचा जो काही आहे तो जो अँगल असतो 30 डिग्री असतो मित्रांनो. हा जो अँगल असतो हा किती असतो सांगा 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 30 डिग्री. मग आता मी पुन्हा असं म्हणू शकतो का, याला जर मला कम्पेअर करायचं असेल, याला सिंपल वे मध्ये जर जायचं असेल, आपण थोडा कॉमन सेन्स वापरूया की 12 ते 1 ज्या वेळेस मी जातोय, मिनिट काटा एका तासामध्ये पूर्ण 360 रोटेट होऊन येतोय. मिनिट काटा एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिट्स मध्ये पूर्ण तो रोटेट होऊन येतोय. अरे हा, मग आता इथून तर त्याला इथपर्यंत जायचं असेल म्हणजे आपण असं म्हणू शकतो 60 मिनिटांमध्ये मिनिट काटा जेवढा चालला तेवढा तास काटा फक्त एकच पुढे चाललेला आहे. 60 मिनिटांमध्ये मिनिट काटा किती चाललेला आहे पूर्ण 360 बरोबर आहे, परंतु तास काटा किती चालला फक्त 30 डिग्री. मग मी असं म्हणू शकतो की 60 मिनिटांमध्ये तास काटा 30 डिग्री जर जात असेल अवर हँड, तर एका मिनिटाचा जो काही असणार आहे 30 डिवायडेड बाय 60 मिनिटांमध्ये तो हाफ डिग्री तुम्ही कन्सिडर करू शकता. मिनिटांमध्ये याला आपण किती बनणार आहे हाफ डिग्री. यस ऑर नो? अरे क्लिअर होत आहे सर्वांना? आता नेमकं याची थेअरी काय सर, मी काय केलेलं आहे मिनिटाला आणि अवर्सला कम्पेअर केलेलं आहे. 360 ऑफ मिनिट्स इज इक्वल टू 1 आवर ऑफ अवर हँड बरोबर आहे. मग 360 ऑफ मिनिट म्हणजे 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 आवरचा किती 30 डिग्री. मग 1 मिनिट इज इक्वल टू हाफ डिग्री ऑफ अवर हँड. यस ऑर नो? 1 मिनिट इज इक्वल टू हाफ डिग्री ऑफ अवर हँड. हे सर्वांना कळालं? एका मिनिटामध्ये तास काटा अर्धा डिग्री मूव्ह होणार. कळालं? मग आता जर कोणी विचारलं सर 10 मिनिट्स मध्ये किती जाणार आहे, 10 मिनिट्स मध्ये किती, हाफ ऑफ 10 मिनिट्स म्हणजे अवर हँड 5 डिग्री जाणार आहे. अरे हो का नाही? सिमिलरली मग 60 मिनिटांमध्ये अवर हँड किती जाणार आहे, हाफ ऑफ 60 म्हणजे 30 डिग्री. बघा बरं, चेक करा मी जे बोललो ते खरं आहे. मग आता जर असं म्हणलं 40 मिनिटांमध्ये अवर हँड किती रोटेट होणार, अवर हँड किती शिफ्ट होणार, तर 40 मिनिटांमध्ये हाफ ऑफ 40 म्हणजे 20 डिग्रीज मध्ये शिफ्ट होणार. 70 मिनिटांमध्ये किती जाणार अवर हँड, 70 डिवाइड बाय हाफ दॅट इज 35 मिनिट्स. ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला क्वेश्चन खूप फास्ट सॉल्व्ह करायचे असेल तर मी सांगितलेल्या कन्सेप्टकडे लक्ष द्यायचं. हे सर्वांना क्लिअर झालं का नाही झालं समजून घेत चला. आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत अजूनही बघा. याच्या मी 2 मेथड देणार आहे. पहिल्या 20-15 मिनिटांमध्ये एक मेथड देणार आहे आणि दुसऱ्या मिनिटांमध्ये मी फॉर्म्युला मेथड देणार आहे. दोन्ही मेथड शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घ्यायचा. तर एवढं कळालं, एका मिनिटामध्ये 1 मिनिट इज इक्वल टू हाफ डिग्री ऑफ अवर हँड. आता ही कन्सेप्ट नेमकी काय आहे सर, म्हणजे यावर बेस आमचे प्रश्न सॉल्व्ह होतील का? यस, 100% तुम्ही क्वेश्चन याच्याने सॉल्व्ह करू शकता. चला आपण एका क्वेश्चन कडे जाऊया जेणेकरून तुम्हाला क्लिअर होतील आयडिया. आता पहा, तुम्हाला विचारला जाईल, मी थोडस याला रब करतोय, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यावा तुम्ही. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढला असेल अशी अपेक्षा ठेवतो. आता बघूया काय करता येईल. आपण एक एक्झाम्पल घेऊया. 1 वाजून 20 मिनिटांनी किती वाजलं, 1 वाजून 21:20 म्हणजे याच्यामध्ये आवर हँड आणि मिनिट हँड यांचा अँगल कितीचा असेल 120. म्हणजे 1 वाजून 20 मिनिटांनी मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. व्हॉट इज द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऍट 120. मग आता जर तुम्ही विचार केला मित्रांनो, 1 वाजून 20 मिनिटांनी मिनिट काटा एक्झॅक्टली 4 वर असणार आहे बरोबर आहे, परंतु आवर हँड 1 वर नसणार. आवर हँड 1 वर नसणार आहे, तो थोडासा पुढे असेल. हा थोडासा पुढे असणार आहे. सर्वांना क्लिअर होतंय मला काय सांगायचं? मग आपल्याला विचारलं काय त्यांनी, हा अँगल किती असणार. आपला या दोघांचा काय विचारलेला आहे, अँगल. मग आता प्रश्न असा पडतो सर सॉल्व्ह कसं करावं. पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगतो. मला सांगा, मी जस्ट सांगितलं एका तासामध्ये किती डिग्री असतात, 30 डिग्री असतात. मग 1 to 2 1 तास, 2 ते 3 दुसरा, 3 ते 4 तिसरा. मग याच्यामध्ये 1, 2 आणि 3 असे किती झाले, 3 म्हटलं असे किती होतात, 30 आणि 30 असे 30 चे 3 तयार झालेले आहेत. बरं, परंतु मला सांगा, एक हा जो आहे आवर हँड 1 वर नाहीये, थोडासा पुढे आहे. मग थोडा पुढे म्हणजे किती आहे पुढे,
आता जर विचार केला किती मिनिटं बाळांनो, 20 मिनिटं. मिनिट काटा 20 मिनिटं पुढे गेला, त्या दरम्यान अवर हँड हाफने काय होतो, मूव्ह होतो प्रत्येक मिनिटामागे. मग 20 मिनिटांमध्ये अवर हँड किती मूव्ह होणार, 20 मिनिटांमध्ये अवर हँड किती मूव्ह होणार, 10 डिग्री मूव्ह होणार. अवर हँड 10 डिग्रीज मूव्ह होणार, म्हणजे हा 10 मिनिटं थोडा पुढे आलेला आहे. म्हणजे मला ऍक्च्युली अँगल या इथून तर या इथपर्यंत कन्सिडर करावा लागणार. येस ऑर नो. मग हे 30 30 30 हे टोटल झाले 90 मायनस वरचा 10 डिग्रीज. हा मला भेटतो यांच्यातील अँगल. हा मला काय भेटला, यांच्यातील अँगल. किती वाजता, 1:20. मग याच्यातील अँगल असणार आहे 90 डिग्री मायनस 10 डिग्रीज. तर 1:20 दोघांचा जो अँगल असणार आहे 80 डिग्रीज. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, आवडली असेल अशी अपेक्षा ठेवतो. सिंपल गोष्ट होती, अतिशय सिंपल, की मिनिट काटा कितीने मूव्ह होतो तेवढ्या हाफने, मिनिट काटाचे किती मिनिटं आहेत तेवढ्या मिनिटाच्या हाफ जर केला, अवर हँड तेवढं पुढे मूव्ह होणार आहे अँगल मध्ये. यस. वन मोर एक्झाम्पल, टेन्शन घेऊ नका. पुढचा एक क्वेश्चन अजून एकदा व्यवस्थित क्लिअर करूया. लक्ष द्या मित्रांनो, लक्ष देत चला. खूप छान छान प्रश्न आज कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. तर ते तोंडी सॉल्व्ह करायचं आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर होऊ द्या, तुम्ही स्वतः तोंडी सॉल्व्ह करता. ओरली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात. बघा आता पुढचा एक प्रश्न. जर मी असं म्हटलं 2:25 व्हॉट इज अँगल बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड ऍट 2:25. 2:25 मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. आता 2:25 जर कन्सिडर केला, मिनिट काटा एक्झॅक्टली 5 वर असतो, सर्वांना माहितीये. आणि तास काटा एक्झॅक्टली 2 वर नसणार आहे, ते थोडासा पुढे असणार. राईट. आता मला विचारलं की हा अँगल कितीचा, या दोघांचा अँगल कितीचा आहे. प्रश्न छान आहे. मेथड तीच. काय करावं लागणार आहे मला, प्रत्येक याच्यातला गॅप चेक करा. किती येत आहे, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5. एका तासाचा गॅप 30 डिग्री, 30 30 अँड 30, म्हणजे टोटल किती डिग्री झालं हे, 90 डिग्रीज. पहिले येत आहे 30 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज. परंतु आता प्रश्न असा आहे की सर हा जो 25 मिनिट आहे, 25 मध्ये अवर हँड किती जाणार, अवर हँड जाणार हाफ ऑफ 25, म्हणजे तो किती डिग्री येत आहे, 12.5 डिग्रीज. म्हणजे 12.5 याच्यातून मला काय करायचंय, मायनस, कारण की हा थोडासा पुढे इन्क्लाइन झालेला आहे. कळालंय. मग आता याला जर सिम्प्लिफाय केलं हे तर 90 डिग्री मायनस 12.5 डिग्रीज. याला सिम्प्लिफाय करा, तुमचा आन्सर येतं 77.5. तुमचा आन्सर येत आहे 77.5 डिग्रीज. इज दॅट क्लिअर. सर्वांना क्वेश्चन समजतोय का, नक्की भाषा येत असेल, नक्की भारी वाटत असेल. ठीक आहे. आता इथे थोडं ऑब्झर्व करा. ही झाले पहिले 2 एक्झाम्पल तसे घेतले. अजून 2 एक्झाम्पल थोड्या वेगळ्या पद्धतीने घेऊया. सर नेहमी मायनसच करावं लागेल, नाही. नेहमी मायनस करण्याची गरज नाही. म्हणजे गरज नाही म्हणजे तुम्ही करू शकत नाही. का बरं, कारण तुम्ही मायनस करू शकत नाही. हा जो टाइम आहे हे बेस्ड ऑन टाइम. आता जर मी असा विचार केला, असं जर तुम्हाला सांगितलं 10:35 अवर हँड अँड मिनिट हँड यांच्यामध्ये कितीचा अँगल असेल, व्हॉट इज द अँगल बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड ऍट 10:35. आता या दोघांचा अँगल मला विचारलाय 10:35. आता आपल्याला एक्झॅक्टली माहितीये 10:35 मिनिट हँड हा कशावर असणार आहे, 7 वरच असणार. बरं अवर हँड जो 10 वर असणार आहे की 10च्या थोडं पुढे असणार आहे, अवर हँड 10च्या थोडं पुढे असणार आहे. हा एक्झॅक्टली 10 वर नसणार, काहीतरी या टाईपचं स्ट्रक्चर. मग आपल्याला या दोघांचा काय विचारला, अँगल. अवर हँड आणि मिनिट हँड यांच्यातील मला अँगल विचारलेला आहे. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे. मग आता इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये सर, आम्हाला इथपर्यंत समजलंय की आपल्याला याचा अँगल काढायचा. मेथड काय, मेथड तीच आहे. आता मी कोणाकोणाच्या बघणार, 7 ते 10च्या दरम्यान बघूया. 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 30 डिग्री 30 डिग्री अँड 30 डिग्री. हे सगळे 30-30 डिग्री आहे. म्हणजे टोटल 30 30 आणि 30. बरं आता मला ऍक्च्युली सांगा,
आवर हँड जो आहे तो मिनिट पेक्षा दूर चालला म्हणजे यांचा अँगल वाढतोय, तो 10च्या थोडं पुढे आहे, म्हणजे मला इथून इथपर्यंत तो किती डिग्री मध्ये रोटेट झाला ते काढायचं आहे. इथून इथपर्यंत तो किती डिग्रीज मध्ये रोटेट झाला मला ते काढायचं आहे. मग हे काढण्यासाठी तो पुढे गेलेला आहे. बरं किती? 35चं जर मी हाफ केलं ते मला येतं 17.5 डिग्री. किती येतं मित्रांनो? 17.5. मग या 17.5 मला ऍड करायचा आहे. मागच्या केसमध्ये आपण मायनस केला होता कारण तो मिनिट हँडच्या जवळ चाललेला. या केसमध्ये तो दूर चालला, अँगल वाढतोय म्हणून आपण इथे प्लस करणार आहे. इज दॅट क्लिअर? मग आता यांची जर सम केली 90 प्लस 17.5 तर हे येतं आपल्याला 107.5 डिग्री. किती वाजता? 10:35 यांच्यातील अँगल असणारे 107.5 डिग्री. क्लिअर? छान वाटलं सर्वांना? नक्की समजताय? क्लॉकचे क्वेश्चन्स हळूहळू आपण जातोय तोंडी करण्याकडे आपण वळतोय. भरपूर लोकांना आता कन्सेप्ट पण क्लिअर झाले असतील की हा सर हे प्रश्न आम्ही आता तोंडी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सर्वांना चांगला विश्वास बसला असेल स्वतः. चला अजून एक क्वेश्चन घेऊया. बऱ्याच लोकांना बघताच आयडिया क्लिअर होत असतात. बरोबर मित्रांनो? ठीक आहे, चला आपण एकदा चेक करू पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. जर प्रश्न असा असेल की व्हॉट इज अँगल बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड ऍट 11:30. 11:30 मिनिट हँड आणि अवर हँड यांच्यातील अँगल काय असणार? एकदा याच बेसिक मेथडने सर्वांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आन्सर कन्फर्म करूया आपण. व्हिडिओ थांबवायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे, आन्सर आपल्यासोबत मॅच होतोय का चेक करूया. 11:30 जर विचारलं मित्रांनो, या इथं असणार आहे मिनिट हँड एक्झॅक्टली 6 वर. अवर हँड हा 11 आणि 12च्या मध्ये असणार आहे. तर मला विचारलं काय 11:30 मध्ये अवर हँड मिनिट हँड मधला काय अँगल. मग आता हा जर अँगल मला काढायचा असेल, बघा 6 ते 7 1, 7 ते 8 2, 3, 4 आणि 5 असे 30 डिग्रीचे 5 तयार होत आहेत. म्हणजेच मी म्हणतोय 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 30. पुन्हा आता मला पुढे तो सरकलेला आहे. पुढे किती सरकलेला मित्रांनो? 30 मिनिट्स मध्ये सरकला. पण अँगल मध्ये जर काढलं डिवायडेड बाय हाफ, अवर हँड 15 डिग्रीज मध्ये सरकलेला आहे. म्हणजे अजून मला 15 डिग्रीज याच्यामध्ये ऍड करायच्या आहे. याची जर बेरीज केली 30 60 90 120 150 150 प्लस 15 डिग्री तर हे 165 डिग्रीज अपेक्षा ठेवतो. सर्वांचं हेच आन्सर आला असेल. मित्रांनो अशी अपेक्षा ठेवतोय. क्लिअर ऑर नॉट? नक्की जमलाय का सर्वांना? तर हे होतं मिनिट हँड आणि अवर हँड यांच्यातील अँगल काढण्याची मेथड. पण आता मूळ मुद्दा याच्यात होतो की सर याला तोंडी कसं करायचं. तोंडी करणं खूप सोपं आहे. आता ही कन्सेप्ट क्लिअर? आता भरपूर लोकांना कन्सेप्ट क्लिअर होत असतील. आता लक्ष द्या, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे की मिनिट हँड म्हणजे अवर हँड मिनिट हँड कडे चालला की मिनिट हँड पासून दूर चालला. काय बोललो समजून घ्या. अवर हँड म्हणजे तास काटा मिनिट काटाकडे चाललाय का मिनिट काट्यापासून दूर चाललाय, एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही याला तोंडी काढू शकता. कसं? जर तास काटा मिनिट काटाच्या जवळ चालला असेल तर सबस्ट्रॅक्ट होणार. तास काटा मिनिट काट्यापासून दूर जाणार तर प्लस होणार. कन्सेप्ट क्लिअर झाली याच्यामध्ये? एवढं समजलंय? मग आता प्रश्न असा आहे 12:15 एकमेकांचा किती डिग्रीचा अँगल असेल. मुलं चुकी काय करतात, 12 इथे 15 इथे म्हणजे एक्झॅक्टली 90 डिग्री असेल. नाही, चुकीचं आहे. आता 12:15 विचारलं, आपल्या डोळ्यासमोर येतोय तास काटा असणार आहे, अवर हँड असणार आहे 12 वर, मिनिट काटा असणार आहे 3 वर. 12 पासून 3 पर्यंत जाताना 3 1 12 ते 1 1 ते 2 2 ते 3 3 तासाचा गॅप आहे. 3 × 30 ते डायरेक्ट येत आहे मला 90 डिग्री. तर डायरेक्ट येत आहे 90 डिग्री. आणि हा काय केलेला आहे, मिनिट काटाकडे थोडासा इन्क्लाइन होतोय म्हणजे मायनस होणार आहे. 15चा हाफ करा ते मला येतं 7.5 डिग्रीज. 90 मधून 7.5 गेलं हे तर 82.5 डिग्रीज. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. डायरेक्ट तुम्ही काढू शकता. हे तुमचा आन्सर आहे. क्लिअर? जमताय? छान वाटलंय? 12:15 पुन्हा सांगतो काय केलं मी. 12:15 काहीतरी असा अँगल होता. बरोबर आहे?
3 डिग्रीचा फरक आहे, 30 त्रिक 90, पण 15चा हाफ 7.5, याच्यातून मायनस केलं 12.5 डिग्री येत आहे. सर मायनस का बरं केलं? कारण की तो कोणाकडे झुकतोय? मिनिट काठाकडे झुकतोय. मिनिट काठापासून दूर गेलं तर काय होणार आहे? प्लस होणार आहे. वन मोर एक्झाम्पल, अजून एक गोष्ट बघा. आता जर कोणी विचारलं सर 3:40 3:40 कितीचा अँगल असणार आहे? थोडं डोकं लावूया. 3:40 अवर हँड कितीवर असणार आहे? 3 वरच असणार आहे. पण एक्झॅक्टली 3 नाही, एक्झॅक्टली 3 नाही, बरोबर आहे. आणि हा एक्झॅक्टली 8 वर असणार आहे. मला हा अँगल काढायचा आहे, असा अँगल काढायचा. मग 3 ते 8 पर्यंत कितीचा ताळ आहे? 1 2 3 4 5, 5चा गॅप आहे. 5 म्हणजे किती येणार आहे? 150. 5 म्हणजे किती येणार आहे? 150. अरे यस नो, 5 म्हणजे 150 येत आहे. मग आता 150 जर ज्या अर्थी येत आहे, बरोबर आहे, 3 ते 4 30, 1 2 3 4 5. मग आता मला सांगा, हा जो अवर हँड आहे तो कोणाकडे थोडासा इन्क्लाइन 3 पासून दूर आहे आणि मिनिट काठाकडे चाललेला आहे. मिनिट काठाकडे चाललाय म्हणजे मायनस होणार. किती मायनस होणार आहे? हा 40चा हाफ 20 डिग्रीज मायनस होणार आहे. उत्तर येत आहे 130 डिग्री. किती सुंदर आहे बघा. आन्सर येत आहे 120 डिग्री. क्लिअर? 130, सॉरी. समजलंय सर्वांना? ओके, अजून एक एक्झाम्पल पाहूया. आणि असेच प्रश्न थोडं तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, काहीच अवघड नसतात. जर असं म्हटलं मी की 10 वाजून 40 मिनिटांनी मिनिट हँड आणि आवर हँड यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल, तर तो मला कसा काढता येईल? 1040. आता मिनिट हँड एक्झॅक्टली 8 वर असणार आहे आणि हा 8 पासून दूर जाणार आहे. मला हा अँगल काढायचा आहे, हा अँगल काढायचा आहे. मग आता मी डोकं काय लावणार आहे? 8 ते 9, 9 ते 10 किती? 2च आवरचा गॅप आहे. 30 गुणिले 2 ते येतं 60 डिग्रीज, ते येतं 60 डिग्रीज. बरं मला सांगा 40. बरं हा मिनिट काट्यापासून दूर चाललाय, या सर थोडं फिगर ऑब्झर्व करा. मिनिट काट्यापासून दूर चालला, प्लस होणार का मायनस होणार? प्लस होणार आहे या केसमध्ये. जर याला प्लस केलं तर 20 डिग्री, याचे प्लस होणार. डायरेक्ट तुम्हाला येत आहे 80 डिग्रीज. चला, मला अशी अपेक्षा आहे की भरपूर विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. भरपूर विद्यार्थ्यांना क्लॉकचे क्वेश्चन्स कसे तोंडी काढता येतील ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. अजून थोडी प्रॅक्टिस आणि आपण यामध्ये मास्टर. ठीक आहे, एक लास्ट क्वेश्चन बघूया. आणि हा क्वेश्चन झाल्यानंतर आपण आता यानंतर बघणार आहोत की फॉर्म्युला मेथडने कशा आन्सर्स काढता येईल तेही मी तुम्हाला सांगतो. एक लास्ट क्वेश्चन, वन लास्ट क्वेश्चन. टाइम घेऊया आपण 12:35 12:35. 12:35 मिनिट हँड आणि आवर हँड यांच्यामध्ये कितीचा अँगल असणार आहे? 12:35 म्हटल्यानंतर मिनिट हँड तर एक्झॅक्टली 7 वरच असणार आहे. आवर हँड हा थोडासा 12च्या पुढे असणार आहे. आवर हँड थोडासा 12च्या पुढे आणि आपल्याला हा अँगल काढायचा. थोडं डोकं जर लावलं, थोडं कॉमन सेन्स जर वापरला, आवर हँड मिनिट हँड पासून दूर जातोय म्हणजे प्लस होणार आहे, मायनस नाही होणार, प्लस होणार आहे. मग आता 7 ते 12 हा 1 2 3 4 5 5 तासांचा गॅप आहे. 5 गुणिले 30 हे येतं 150. मी डायरेक्ट तोंडी सांगतोय. आणि याच्यामध्ये 35 आहे. 35चे हाफ करा 17.5. 35चे हाफ करा 17.5. 150 मध्ये 17.5 जर ऍड केलं तुमचं उत्तर येत आहे 167.5 डिग्री. 167.5 डिग्री. समजलं सर्वांना? हे सर्वांना क्लिअर? मजा, खूप मजा आली. तर हे आपण बघितलं की मिनिट हँड आणि आवर हँड यांचा जर आपला अँगल विचारला असेल तर एकदम तोंडी पद्धतीनं 10 सेकंदाच्या आपण काढू शकतो. सेकंड मेथड, दुसरी जी मेथड आहे त्याचं नाव आहे फॉर्म्युला मेथड. दुसरी जी मेथड आहे मित्रांनो त्याचं नाव आहे फॉर्म्युला मेथड. आता ही फॉर्म्युला मेथड काय? बघा, फॉर्म्युला मेथड मध्ये काही लोकांना माहिती असते पण अर्धवट माहितीमुळे काही वेळेस गडबड करून जातात. फॉर्म्युला मेथड ही खूप चांगली मेथड आहे, व्यवस्थित मेथड आहे. याच प्रकारे पण काही लोकांना वाटतं फॉर्म्युला मेथडला रिस्ट्रिक्शन आहेत. नाहीये, फॉर्म्युला मेथड देखील व्यवस्थित सॉल्व्ह केल्या जाते. फक्त तुम्हाला थोड्याशा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला मेथड म्हणजे काय? थीटा इज इक्वल टू मॉड्यूल ऑफ 11/2m मायनस 30h. सर हे जे मॉड्युलर तुम्ही लिहिलं याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा, आन्सर जरी तुमचं निगेटिव्ह मध्ये आलं तरी ते निगेटिव्ह नसून पॉझिटिव्ह असणार.
ठीक आहे, इकडे साइन मॅटर करणार नाही कारण की अँगल हा आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. आपण एक उदाहरण पाहूया. पहिलं आपण बघितलं होतं 1:20 यांचा अँगल कितीचा असणार आहे. 1:20 जर विचार केला, 1:20 इथं एच दिलेला आहे मला 1 आणि एम दिलेला आहे मला 20. ही आहे एम, हे आहे एच. एच म्हणजे आवर्स आणि हा आहे एम मिनिट्स. मग यांचा जर डायरेक्टली आपल्याला अँगल काढायचा आहे 11/2 into 20 minus 30 into 1 हे तुमचं उत्तर येईल. हे तुम्हाला येत आहे 10 आणि हे 110 येत आहे. 110 मधून जर 30 सबस्ट्रॅक्ट केलं तुमचं आन्सर येणार आहे 80 डिग्रीज. आलं तुमचं उत्तर फॉर्म्युला मेथडने. फॉर्म्युला मेथडने तुमचं आन्सर लगेचच येत आहे. याला आपण तोंडी करूया. तोंडी करायचं झाल्यास 1 ते 20, 1 म्हणजे 1 वर असणार, 1 4 वर असणार. कितीचा गॅप आहे? 3चा गॅप आहे. 3 म्हणजे किती असते ते? 3 म्हणजे आपल्याला लक्षात येईल 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4. बरोबर आहे. आपण म्हणजे 30 म्हणजे किती डिग्री येत आहे? 90 डिग्री. 90 डिग्री मधून हे 20च्या हाफ करा, 10 डिग्री मायनस करा, उत्तर येतं 80 डिग्री. सेम आन्सर. उत्तर येतं 80 डिग्री. सेम आन्सर. काही लोकांना फॉर्म्युला मेथड पेक्षा आधीची कन्सेप्च्युअल मेथड जास्त क्लिअर झाली असेल, त्यांना तीही आवडत असेल. ऍक्च्युली दोघांनी जर प्रॅक्टिस केली तर अतिउत्तम. फॉर्म्युला मेथड ही जबरदस्त आहे. अजून एक क्वेश्चन बघूया. मी समजून सांगतोय. पहा आता, जर विचारलं 11:35, 10:35, आपण हे पण पाहिलं होतं. 10:35 जर असेल तर काय अँगल असणार? थिटा इज इक्वल टू 11/2 एम ची किंमत आहे 35 मायनस 30h 30 into 10. हे जर बघितलं हे तर 17.5 into 11 192.5 मायनस हे तर 300. बरोबर आहे. आता 300 मधून जर मी याला मायनस केलं हे तुमचं उत्तर येत आहे 108.5 डिग्री. 108.5 डिग्री. समजलं सर? आन्सर निगेटिव्ह येत आहे. जस्ट सांगितलं आपल्याला निगेटिव्ह गोष्ट करायचं नाहीये, पॉझिटिव्ह अँगल काढायचा आहे. समजलं सर्वांना? छान कन्सेप्ट आहे. नक्की कळाली? गुड, व्हेरी गुड. छोटासा व्हिडिओमध्ये खूप जास्त कन्सेप्ट क्लिअर होतात आणि अशाच व्हिडिओमध्ये मजा येत असते. ठीक आहे, आवडत असेल तर नक्की शेअर करत चला मित्रांनो. तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत क्वालिटी पोहोचू द्या. त्यांनाही तोंडी उत्तरे कसे काढता येईल याची थोड्याबद्दल माहिती पोहोचू द्या. लक्षात असू द्या, हे जे क्वेश्चन्स आहेत, जे कोणी विद्यार्थी SSC असतील, बाकीचे काही एक्झाम्स असतील, कोणतेही असो, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम मध्ये क्लॉक विचारल्या जातात. ठीक आहे, तर मग विचारला जाते तर मग काबर कमी वेळेमध्ये आपण सॉल्व्ह करू नये? काबर वेळ लागतो? ठीक आहे, आता वेळ लागता कामा नाही. आता अजून एक क्वेश्चन पाहूया आपण. नेमकं कसं आहे? पुढचा क्वेश्चन बघा. 12:20 काय अँगल असेल असं जर विचारलं, थिटा इज इक्वल टू 11/2 m म्हणजे 20 मायनस 30 into 12. 12:20 म्हटल्यावर सर असं काहीतरी स्ट्रक्चर असेल. इथे असेल तास काटा आणि इथे कुठेतरी असणारे मिनिट काटा. हा अँगल काढायचा. मग आता जर विचार केलं हे तर 10, इथं मला भेटणार आहे 110 मायनस 36 360. याच्यातून जर मी याला मायनस केलं, याचा जो अँगल मला दिसतोय 250 डिग्री. याचा जो अँगल मला दिसतो आहे हा मला किती दिसतोय मित्रांनो? 250 डिग्री. पण आता मला असं वाटतं की हा अँगल 250 असणं शक्यच नाहीये. कसं शक्य आहे? उत्तर चुकलंय का सर? नाही. ज्या वेळेस याला सॉल्व्ह केल्यानंतर येणारं आन्सर 180 पेक्षा जास्त असेल, ज्या वेळेस याला सॉल्व्ह केल्यानंतर येणारा आन्सर 180 पेक्षा जास्त असेल, त्यावेळेस त्याला 360 मधून मायनस करा. तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर येणार 110. तर याचा अँगल आहे 110. मग सर हे 250 डिग्री आलं कोणतं? हे जे 250 डिग्री झालं हा याचा आउटर अँगल होता, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. तो हा 250 डिग्री रिफ्लेक्स अँगल होता. 180 पेक्षा जास्त असेल तर 360 मधून मायनस करा, तुम्हाला ऍक्च्युअल अँगल मिळणार. परंतु रिफ्लेक्स अँगल जर विचारला तर तो उरलेला असेल. समजलं सर्वांना? नक्की कळालंय? अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, चलो वन मोर क्वेश्चन. सर याला तोंडी करा ना, आपल्या मेथडने करा ना. चालेल ना? अरे आपले म्हणजे सगळी आपलीच मेथड आहे. तोंडी करा. 12 वर 1 आहे, 1 4 वर कितीचा आहे? 4चा फरक आहे. 4 गुणिले 3 हे तर 120 डिग्रीज. 120 डिग्री पासून याची हाफ 10 डिग्रीज मायनस करा, उत्तर येतं 110 डिग्रीज. काय भारी आहे ना?
मायनस का केला? कारण तो कोणाकडे चालला होता? मिनिट काट्याकडे झुकला होता. मिनिट काट्यापासून जर दूर गेला असेल तर प्लस केला असता, प्लस केला असता. पुढचं एक उदाहरण बघूया, एक शेवटचं फॉर्म्युला मेथडने. मग यानंतर सेकंड पार्ट जर तुम्हाला पाहिजे असेल क्लॉकचा, असेच ज्याचे तुम्ही उत्तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 सेकंदाच्या आत काढू शकता, असे वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगायचं आहे, कारण की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. कोणत्याही एक्झाम मध्ये हे एक तरी क्वेश्चन विचारला जातो. वन लास्ट क्वेश्चन यानंतर बघूया काय केलं जाईल. फॉर्म्युला मेथडने जर 180 पेक्षा जास्त डिग्री असेल तर त्याला आपण मायनस करायला पाहिजे. आता असं विचारलं 11:05 या टायमाला कोणता अँगल असेल? 11:05 11 वाजून 5 मिनिटांनी. 11 वाजून 5 मिनिटं जर तुम्ही म्हटलं, या इथं कुठतरी तास काटा असणार, थोडासा पुढे, अगदी थोडा पुढे, आणि हा इथे 5 वर असणार. मला हा अँगल फाइंड करायचा. काटा काय झाला? तास काटा मिनिट काट्याकडे झुकतोय, म्हणजे मायनस करणं गरजेचं आहे. फॉर्म्युला जाऊया, हा आपण रेग्युलर नंतर पाहू. पडे फॉर्म्युला 11/2 m म्हणजे 5 मायनस 30 इंटू 11. बरोबर आहे. हे आपल्याला किती येत आहे? 2.5. ह्याला जर सॉल्व्ह केलं हे तर 22.5 मायनस 11 3 33 330. आता 330 मधून जर मी 22.5 मायनस केला, 330 मधून याला जर मी मायनस केलं हे तर 0.5 हे 7, ठीक आहे, 207.5 207.5. परंतु सर हा 180 पेक्षा जास्त आहे, 180 पेक्षा जास्त असेल तर याला मी 360 मधून काय करणार आहे? मायनस करणार आहे. याला मी कशातून मायनस करणार? 360 मधला. मग मला ऍक्च्युअल अँगल मिळाला. मग हा 207.5 जो होता हा माझा कोणता अँगल होता? आउटर म्हणजे बाहेरचा अँगल होता. मी तुम्हाला सांगितलं रिफ्लेक्स अँगल होता. मग याला जर सॉल्व्ह केलं 5 1 2 1 5 152.5 नॉट पॉसिबल. काहीतरी कॅल्क्युलेशन पाहावं लागेल आपल्याला. याला जर मी 11 ने मल्टिप्लाय केलं, 11 दूने 22 5 27 हे 27.5 येत आहे. हे 27.5 येत आहे. इथे थोडीशी मायनर मिस्टेक झाली. 330 मधून जर 27.5 मायनस केलं मित्रांनो, हे मला भेटत आहे 302.5. हे मला किती भेटत आहे? 302.5. आणि 302.5 जर मी याच्यातून मायनस केला, 302.5 जर मी याच्यातून मायनस केला, 302.5 याच्यातून मायनस केला तर मला उत्तर मिळणार आहे 57.5 डिग्री. मी का बरं मायनस केला? कारण की येणारा आन्सर 180 पेक्षा जास्त होता. येणारा आन्सर 180 पेक्षा जास्त होतं. सर याला तोंडी मेथडने करून सांगा. चला बघू याला तोंडी मेथडने कसं करता येईल. 11 वाजून 5 मिनिटं म्हटलेलं आहे माझ्या प्रिय मित्रांनो. जर 11 वाजून 5 मिनिटं म्हटलं असेल तर थोडं डोकं लावा. 11 वर आहे, हा 5 वर आहे, 1 वर आहे. 11 आणि 1 2 तासांचा गॅप आहे. 30 इंटू 2 ते येतं 60 डिग्री. ते येतं 60 डिग्री. याचे हाफ येतं 2.5 डिग्रीज. 60 मधून 2.5 गेलं, मायनस काय केलं मी? कारण की तो मिनिट काट्याकडे झुकतोय. 60 मधून 2.5 गेलं 57.5 डिग्री. 57.5 डिग्री. छान मेथड आहे. सर्वांना आवडली असेल. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही पूर्णपणे मला डाऊट विचारण्यासाठी निसंकोचपणे विचारू शकता. क्लिअर? आपली भेट होणार अशी. जर नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर भेट नक्की होणार. तुम्हाला हवा असेल तर कमेंट्स मध्ये न विसरता सांगायचं. चलो इथं थांबूया मित्रांनो. थँक्यू सो मच. बाय बाय.